प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना ख्रिस्तात सलाम आणि रहोबोतच्या मराठी सर्व्हिस मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज जे आपल्यामध्ये पहिल्यांदा उपस्थित आहे आपण त्यांचे स्वागत करूया, आंटींचे स्वागत करूया. तुमचं येणं आशीर्वादाचं कारण ठरावे. आणि सुकेशनी ताईचं पण की खूप दिवसांनी ताई आलेले आहेत. प्रभू तुम्हाला अनुग्रह द्यावा की तुम्ही लवकर लवकर येत चलावे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि किती लोक तयार आहेत की देव आज आपली भेट घेणार आहे. हालेलुया, है ना. जेव्हा आपण परमेश्वरच्या भवनात येतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे. दावीद म्हणाला की जेव्हा मी ऐकलं की चला आपण परमेश्वराच्या भवनात जाऊ तर माझं मन आनंदित झाले, है ना. तर जेव्हा जेव्हा आपण परमेश्वरच्या भवनात येतो आपलं अंतःकरण हे आनंदाने आणि खूप उत्सुकतेने भरलं पाहिजे, है ना. की देव आज आमची भेट घेणार आहे. देव इथे आधीच उपस्थित आहे आपल्या लेकरांना भेटण्यासाठी, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना भेटण्याकरिता देव उत्सुक आहे. काय तुम्ही उत्सुक आहात देवाला भेटण्याकरिता? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसा आपला विश्वास आहे तसा आपल्यासाठी होईल. हालेलुया. आणि मी खरोखर तुम्हाला सर्वांना प्रभूमध्ये अभिवादन करते की खरोखर देवाची ही दया आणि त्याचा हा अनुग्रह आहे की आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. जे आम्हाला ऑनलाईन जे ऐकत आहेत त्यांना देखील आम्ही ब्लेस करतो. आणि आमचं चॅनल आहे रहोबोत मिनिस्ट्रीज म्हणून चॅनल आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही आमचे संदेश ऐकत असाल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना हे चॅनल शेअर करा, जेणेकरून वचन कोणा ना कोणाकडे ते त्या रीतीने पोहोचेल जे देवाची इच्छा आहे त्यांच्या जीवनामध्ये. तर त्या वचनाच्या द्वारे आज वचन इथून पेरलं जात आहे, परंतु कोणाच्या तरी जीवनामध्ये ते वचन ऐकण्याच्या द्वारे त्यांची बंधनं सुटतील किंवा ते उद्धारात येतील, आपल्याला ठाऊक नाही, है ना. तर जरूर जरूर तुम्ही जेव्हा तुमच्याकडे ऑनलाईन लिंक येईल किंवा जे कोणी आम्हाला पाहत आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मिनिस्ट्रीच्या द्वारे जे पण काही देवाचे कार्य आहे ते तुम्ही पाहू शकाल आणि जिवंत देवाचा गौरव करू शकाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या मननाकरिता मी खूप एक्साइटेड आहे. हे वचन जेव्हा देवाने दिलं आणि हे वचन जेव्हा मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर मला खूप आनंद आहे आणि माझं हृदय हे खूप आनंदी झालेलं आहे की जेव्हा हे वचन आता मी तुमच्या समोर देत आहे तर मी विश्वास करते की देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्ही देखील आनंदाने भरले जाल, तुम्ही देखील त्या हर्षाने भरले जाल. कारण की देवाचं वचन सांगतं की त्यांनी आपला अभिषेक केलेला आहे. जे व्यक्ती ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे त्यांना पवित्र आत्मा हेल्पर म्हणून दिला गेलेला आहे, एक गिफ्ट म्हणून मिळालेला आहे, है ना. किती लोक विश्वास करतात की माझ्यासोबत पवित्र आत्मा आहे, माझ्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे, माझ्या शरीरामध्ये पवित्र आत्मा वास करतो, है ना. जेव्हा तुम्ही असं म्हणता तर तो पवित्र आत्मा एक अभिषेकाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये तो काम करतो. आपल्याला अभिषेक कसा काम करतो मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की जेव्हा देव एका व्यक्तीची निवड करतो, जेव्हा देव तुमची आणि माझी निवड करतो, जेव्हा देव एका अभिषिक्ताची निवड करतो तर त्याच्या जीवनामध्ये काय काय घडतं, है ना. तर आजचा विषय आहे मननाचा की जेव्हा देव निवड करतो. हालेलुया. त्याच्या अगोदर आपण एक वचन वाचूया. माझ्याकरिता कोणीतरी वाचाल आणि तुम्ही सर्वांनी ज्यांनी पवित्र शास्त्र आणलेलं आहे तर त्यांनी आपल्याकरिता स्वतःकरिता हे वचन वाचावं, जेणेकरून हे वचनाची आशीष तुमच्यावरती टिकून राहील. स्तोत्र संहिता याचा 45वा अध्याय आणि 7 वचन. हे खूप सुंदर वचन आहे आणि वचन असं सांगतं, स्तोत्र संहिता ह्याचा 45 अध्याय आणि 7 वचन या आपण वाचूयात. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे, म्हणून तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्ष
हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. हालेलुया, आमेन म्हणाल का? खरोखर देवानी का म्हणून अभिषेक केलेला आहे? देव अशा व्यक्तीची निवड करतो अभिषिक्त होण्याकरिता. देवाची ही रिक्वायरमेंट आहे. काय म्हणून सांगत आहे? तुला नीतिमत्वाची आवड आहे, तू प्रार्थना करत आहे, तू बायबल वाचत आहे, तू पवित्रताई जीवन जगत आहे. याचा अर्थ आहे की तुम्हाला आणि मला नीतिमत्वाची आवड आहे. जर तुमच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र हे प्रथम स्थानी नाहीये, जर तुमच्या जीवनामध्ये विश्वास, देवाचा विश्वास हा प्रथम स्थानी नाहीये, याचा अर्थ आहे की तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींची आवड आहे, है ना? आवड कशी तयार होते? आवड कशी तयार होते? ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या गोष्टी करायला आपल्याला आनंद मिळतो, है ना, ते कोणी आपल्याला फोर्स नाही करत, है ना. म्हणजे ह्याचा अर्थ आहे, इथे वचन सांगते की नीतिमत्वाची आवड असणं म्हणजे बायबल वाचण्याची आवड असली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी फोर्स करता कामा नये. तुम्हाला स्वतःला असं वाटलं पाहिजे की देव माझ्याशी बोलत आहे. जेव्हा हे मी पवित्र शास्त्र हातात घेत आहे, मी येशूला हातात घेतलेला आहे. हे वचन म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः आहे. आणि जेव्हा आपण बायबल वाचतो, तो बायबलचे वचन, या पवित्र शास्त्राचे वचन हे आपल्या जीवनामध्ये कार्यरत होतात, ते लागू होतात, है ना. तर वचन सांगते की जर तू नीतिमान आहेस, जर तुला नीतिमत्वाची आवड आहे आणि तू दुष्टाईपासून, तुला दुष्टाईचा वीट आहे, म्हणजे वाईट करणं हे ह्याचा तुला वीट आहे. तुझ्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट वाईट नाहीये. जे वाईट आहे त्याला तू त्यागलेला आहेस. ज्या गोष्टी देवाकडून नाही त्याला तू सोडलेले आहेस, त्या तुझ्या जीवनामध्ये नाहीये. अगोदर करत होतो, परंतु आता तू ते करत नाहीये. का? कारण की नीतिमत्वाची आवड धरलेली आहे. आणि जर तू असं करतो, जर तू नीतिमत्वाची आवड धरत आहे आणि जर तू वाईटापासून आपल्या जीवाला वेगळं करत आहे, तर देव काय म्हणतो? म्हणून पहिल्यानी आपल्याला त्याच्या राज्यामध्ये आपल्याला पहिले त्याचं राज्य शोधायला पाहिजे, है ना. नीतिमत्व शोधलं पाहिजे. जर आपण त्याच्या नीतिमत्वाच्या मागे लागलो तर देव काय म्हणतो? तुला गिफ्ट भेटत आहे, उत्तम श्रेष्ठ. वचन सांगते साधं नाही, सिंपल नाही, श्रेष्ठ अभिषेक म्हणत आहे की तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा जास्त, म्हणजे तुम्ही ज्या लोकांमध्ये उठता बसता, ज्या शाळेत जाता, ज्या लोकांमध्ये तुम्ही थांबता, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या सर्व स्थानांमध्ये, तुमच्या स्थानांमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरामध्ये देवानी त्या सर्व लोकांपेक्षा जास्त श्रेष्ठ असा अभिषेक केलेला आहे. कसा? हर्षदायी तेलाचा, है ना, आनंदाचा. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये जेव्हा लोक पाहतील, म्हणतील की अरे इतका त्रास असून पण कसे काय लोक हसू शकतात? इतका त्रास आहे, ह्यांना मी इतका त्रास देतोय, जेरीस आणले, शत्रू म्हणतो अरे मी याला पिळून टाकलेलं आहे, तरी पण हे लोक प्रेज गॉड, धन्यवाद दे बाप्पा की तू ह्याच्यात पण भलाई असेल, तुझी ह्याच्यात पण भलाई आहे. धन्यवाद दे बाप्पा की मला लोक बघत नाहीयेत, मला लोक एक्नॉलेज नाही करत आहेत, माझे परिश्रम लोकांना दिसत नाहीये, परंतु तरी देखील दे बाप्पा तुझं वचन सांगत आहे हर्षदायी तेलाने माझ्या लोकांपेक्षा जास्त, माझ्या भावा बहिणींपेक्षा जास्त, माझ्या कलिग्स पेक्षा जास्त, माझ्या मित्रांपेक्षा जास्त तू मला श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक केलेला आहे. माझ्यासोबत वचन काढा, पहिला शमूएल आणि याचा 16वा अध्याय. वचन इथे खूप सुंदर एक छोटीशी स्टोरी आहे. इथे वचन सांगतं, पहिला शमूएल याचा 16वा अध्याय. आणि इथे शमूएल हा एक भविष्यवक्ता आहे. एक भविष्यवक्ताचं काम काय असतं? एक भविष्यवक्ता मध्यस्थी करतो, तो प्रार्थना करत आहे, तो शौलाकरिता मध्यस्थी करत आहे आणि देव सांगतोय की मी त्याला अप्रिय जाणलेला आहे, कारण जो अभिषेक मी त्याच्यावर ठेवला होता त्याने त्या अभिषेकाला सांभाळला नाही, त्याने त्याची किंमत केली नाही, त्याने त्याचं लक्ष त्याला अभिषेकाला त्याला सांभाळायला हवं होतं.
परंतु त्याच्या वागण्याने, त्याच्या स्वभावाने त्यांनी मला तुच्छ जाणलेलं आहे. आणि म्हणून आता देव सांगतोय, शमूएल भविष्यवक्ताला देव सांगत आहे, तू आता त्याच्या मागे लागू नको. आता तू किती दिवस त्याचा शोक करशील, किती दिवस तू त्याच्यासाठी मध्यस्थी करशील, किती दिवस विलाप करशील, पण त्याला त्या अभिषेकाची किंमत नाही आहे. म्हणून आता मी तुला इन्स्ट्रक्शन देतो, दाविदाला शोध. वचन सांगतं, जेव्हा देव निवड करतो, प्रियानो, मी तुम्हाला काय सांगू इच्छिते, शौलाची निवड, शौलाची मागणी लोकांनी केली होती, आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला इस्रायलला राजा पाहिजे. म्हणून देवाला एका व्यक्तीचा, शौलाचा अभिषेक करावा लागला. परंतु आता देव शोधत आहे, देव एका व्यक्तीला शोधत आहे, देव शोधत आहे. देव शमूएलाला सांगत आहे, मी तुला दाखवतो, त्या ठिकाणी जा, बेथलेहेमात जा, इशाईच्या घरी जा, तिकडे जा, मी तुला एक व्यक्ती सांगतो, त्याचा राजा म्हणून अभिषेक कर. देव जेव्हा निवड करतो, देव जेव्हा निवड करतो, पहिली गोष्ट देव सिलेक्ट करतो, देव चुनाव करतो, तो निवडतो. पहिली पायरी आहे निवड. जेव्हा देव निवड करतो, त्यावेळेस देव कोणाला ना कोणाला पाठवतो, है ना. तो त्याच्या भविष्यवक्ताला इथे पाठवत आहे. कधी ना कधी देव जेव्हा निवड करतो, देव वचनातून सांगतो. देव जेव्हा निवड करतो, तो आपल्या दासाकर्वे बोलतो. देव जेव्हा निवड करतो, देव स्वप्नाच्या द्वारे बोलतो. देव निवड करतो, देव दर्शन दाखवतो. आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आपल्याला सांगून जातं, तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही निवडलेले आहात. देवाचं वचन सांगतं की मी तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही मला निवडलेलं नाही, परंतु मी तुम्हाला निवडलेलं आहे. केव्हा? जेव्हा हा दावीद, जेव्हा तो एकटा होता, अरण्यामध्ये होता, एक मेंढपाळ म्हणून काम करत होता, आपल्या बापाचे मेंढर चारत होता, त्यावेळेस तो नीतिमान होता. त्यांनी आपले जीवन देवाला समर्पित केलं होतं. जेव्हा तो मेंढरांच्या पाठी चालत होता, त्यावेळेस पण त्याचा जीव देवाला धन्यवाद देत आहे. त्या परिस्थितीमध्ये, परेशानीमध्ये, त्याच्या संकटामध्ये देखील तो देवाला धन्यवाद देते. आपण स्तोत्रसंहिता ऐकतो की किती अधिक स्तोत्रसंहिता त्याची लाईफची जर्नी सांगते की मी संकटात होतो आणि देवाचा मी धावा केला, है ना. देव माझा मेंढपाळ, आज जसं आपण ऐकलं, देव माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार नाही. जरी माझ्या बापाने मला कामाला पाठवलं, माझ्या बापाने माझ्यासाठी मला तो इन्व्हिटेशन नाहीये. इथे जेव्हा आपण ही स्टोरी जेव्हा वाचतो की शमूएल म्हणतो की मी कसं, प्रभू मी कसं करू, मी शौलाला कसं डावलू, त्याला जर माहित पडलं तर तो मला मारून टाकेल, है ना. देव सांगतो की देव एक त्याला प्लॅनिंग देतो. देव पण प्लॅन दे, बघा देवाचा बेस्ट प्लॅन. देव सांगतो मी तुला उपाय सांगतो, तुला काहीच सापडू देणार नाही, मी तुला परेशानीत सापडू देणार नाही. देवाच्या दासाला कधीच देवबाप परेशानीमध्ये पडू देत नाही. एक अभिषिक्ताला देवबाप कधीच परेशानीमध्ये पडू देत नाही, आणि पडू दिला तर देव त्यातून मार्ग काढतो. इथे शमूएल म्हणते, प्रभू मी कसं जाऊ, तर प्रभू परमेश्वर त्याला सांगत आहे, तू जा आणि तिकडे जाऊन सांग की मी यज्ञ करायला आलो आहे, मी देवासाठी यज्ञ करायला आलेलो आहे. देवाने त्याला आयडिया सुचवली की तुला कसं, त्याला शौलाला बायपास करून तुला कसं जायचं आहे, है ना. आणि जेव्हा तो इशाईच्या घरी येतो, इशाईच्या घरी आल्यावरती शमूएल सांगत आहे की तुझ्या मुलांना बोलव, है ना. दावीद तिथे नव्हता, परंतु देव ज्याची निवड करतो, तो व्यक्ती कुठे पण का असे नका, तो कुठल्याही कोपऱ्यामध्ये लपलेला का असू दे, तो कुठेही असू दे, तो त्या ठिकाणावर नाहीये, तरी देखील देव ज्याची निवड करतो तर पूर्ण स्वर्ग त्याला शोधतं. इथे जेव्हा आपण पाहतो, शमूएल म्हणत आहे 16 अध्याय, पहिला शमूएल याचा 16वा अध्याय आणि 11 वचन वाचूया. हा, तुझे सर्व पुत्र हजर आहेत का? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे,
तुम्हाला शेरडे मेंढरे राखत आहे. मी तुम्हाला काय सांगते प्रियानो, जरी लोकांच्या समोर तुम्ही निग्लेक्टेड असा, लोक तुम्हाला निग्लेक्टेड करतील, लोक तुम्हाला जमेस नाही धरतील, लोक तुम्हाला काउंट नाही करत आहेत, लोक तुम्हाला कुठेतरी कामाला पाठवून देत आहे, परंतु तरी देखील स्वर्ग तुम्हाला शोधते. भविष्यवक्ता इथे त्याला शोधत आहे. देव त्याला सांगत आहे, यातला कोणी नाही ज्याच्यावर माझी नजर आहे, यातला कोणी नाही, कोणी तुमचा अभिषेक हिरावून घेऊ नाही शकत आहे. चर्च आमेन म्हणाल का? तुम्हाला वाटत असेल की मी चुकत आहे, मी मागे राहत आहे, अरे मी तिथे नव्हती तर माझा या मीटिंग मध्ये मी गेली नाही आणि माझा अभिषेक राहिला, माझा अभिषेक पाठी राहिला. नाही प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते, देव ज्याची निवड करतो, देव त्याला शोधतो आणि देव त्याला शोधून जागेवर आणतो, त्या जागेवर आणतो जिथे त्याला असायला पाहिजे. देव त्याला शोधून आणतो, स्वर्गदूत त्याला शोधून आणतात, त्याला जिथे असायला पाहिजे तिथे त्याला घेऊन जातात. ती मीटिंग, ज्या मीटिंगला तुम्हाला कधी जायची इच्छा नाहीये, ती प्रार्थना सभा, जेव्हा तुम्हाला वाटते लिस्ट एक्सपेक्टेड, तुम्हाला वाटत आहे मला घरी राहिलं पाहिजे, मला आज नाही जायचंय, ते पाहुणे आलेले आहेत, हे लोक आलेले आहेत, मला जेवण बनवायचंय, तरी देखील देवदूत तुम्हाला उचकून आणतात, घरातून उचलून परमेश्वराच्या भवनात आणतात आणि तिथे तुमचा अभिषेक होतो. स्वर्ग तुम्हाला शोधतो प्रियांनो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, स्वर्ग तुम्हाला शोधतो. जेव्हा देव एखाद्या व्यक्तीची निवड करतो, स्वर्ग तुम्हाला शोधतो, देव तुम्हाला शोधतो. तुम्ही कुठेही का असे नका, तुम्ही पापात आहात, तुम्ही कुठेतरी अडकलेले आहात, शत्रूने तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे, परिस्थितीने तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे, तरी देखील देव ज्याची निवड करतो तो त्याला त्या ठिकाणावरून शोधून त्याच्या नेमक्या जागेवरती आणायची ताकद, त्याची हिंमत तो ठेवतो. तुम्ही आणि मी असेच शोधलेले आहोत. आम्ही एकेकाळी कुठेतरी फसलेलो होतो, कुठेतरी पडलेलो होतो, पापाच्या दलदलीत पडलेलो होतो, परंतु स्वर्गाने आपल्याला शोधलं, देवदूतांनी आपल्याला शोधून आपल्याला त्याच्या भवनामध्ये, त्याच्या राज्यामध्ये आपल्याला स्थिर केलेलं आहे. हालेलुया. तुमची आणि माझी निवड झालेली आहे प्रियांनो. त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे आणि जसं जेव्हा देव निवडतो, देव आपल्याला आपल्या परिस्थितीतून, आपल्या हर सिच्युएशन मध्ये, किती पण वाईट, किती पण बिकट, किती पण खराब परिस्थिती असली, निग्लेक्टेड परिस्थिती असली, तुम्हाला कोणी विचारत नाहीये, तरी देखील देवाची नजर तुमच्यावर आहे. हालेलुया. पुढे शमूएल म्हणतो, तो नाहीये त्याला बोलवून आणा. तुमच्यासाठी लोक पाठवले जातात, तुम्हाला धरून आणण्यात येतं. तिसरा पॉइंट, वचन सांगतं की जेव्हा शमूएलाने जेव्हा दाविदाला पाहिलं, देवाची वाणी ऐकली. वचन सांगतं, 12 वचन सांगतं, त्याने बोलवणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. देव जेव्हा ज्याची निवड करतो, देव त्याच्यावर त्याला प्रूफ देखील करतो, हाच आहे तो, हाच आहे तो. हालेलुया. तुमच्या बदल्यात कोणा दुसऱ्याचा अभिषेक होणार नाही प्रियांनो. ज्या कामासाठी तुम्ही निवडलेले आहात, त्याच कामाकरिता तुमचा अभिषेक होणार आहे. हालेलुया. आणि एकदा का भविष्यवक्ताने अभिषेक केला, प्रभूच्या दासाने तुमच्यावर हात ठेवून प्रार्थना केली, तुम्हाला देवाने स्वप्नाद्वारे दाखवलं, दर्शनाद्वारे दाखवलं की तुम्ही निवडलेले आहात, तुमच्यावरती बुलाहट आहे, तुम्ही साधारण व्यक्ती नाहीये, स्वर्ग तुमच्यावर नजर ठेवते. मग त्या व्यक्तीसाठी पुढे काय काय होते पहा माझ्यासोबत. वचन सांगतं, 14 वचन वाचा बरं. परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला. तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, पहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे. इथे तुम्ही माझ्या सोबत आहात का?
एक अभिषिक्त व्यक्ती, एक शाऊल अभिषिक्त होता, देवाकडून अभिषिक्त होता, परंतु जेव्हा परमेश्वराचा आत्मा निघून गेला, वचन सांगतंय, माझं पवित्र शास्त्र सांगत आहे, परमेश्वराकडून एक दुरात्मा पाठवला गेलेला आहे आणि शाऊलाला माहित नाहीये, शाऊलाला लक्षात येत नाहीये. शाऊलाचे सेवक त्याला सांगत आहेत की तुझ्यावरती देवाचा तुझ्या पहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करत आहे. मी हा विचार करत होती, हे किती सेवक, शाऊलाचे सेवक किती धैर्यवान आहेत की राजाला सांगत आहेत, महाराज देवाकडून तुमच्यावर दुरात्मा आलेला आहे. महाराजांना माहित नाही, राजाला, शाऊलाला माहित नाही पडत आहे. एक व्यक्ती जेव्हा पाप करतो, जेव्हा देवाच्या मर्जीच्या विरुद्ध वागतो, जेव्हा घमंड मध्ये चालतो, त्याला कळत नाही प्रियांनो, अभिषेक निघून गेलेला त्यांना कळत नाही. त्याला हे कळत नाही की देवाकडून देव तारणा देखील देतो, देव दुरात्मा पाठवतो. किती भयानक गोष्ट आहे ही की एखाद्या व्यक्तीला देवाने अभिषिक्त केलेला आहे, परंतु त्याने त्या अभिषिक्ताची जाणीव न ठेवल्यामुळे, त्याची काळजी न घेतल्यामुळे, ओबिडियन्स मध्ये न राहिल्यामुळे, देवाचा अपमान केल्यामुळे त्याची किती भयानक अवस्था आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते अभिषिक्ताचा मान राखलं पाहिजे, अभिषेकाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, प्रभूच्या दासांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. इथे त्यांनी शमूएलाचा अनादर केलेला आहे. शाऊलाने मागे जेव्हा मागच्या अध्यायामध्ये आपण वाचतो की शमूएल म्हणतो, थांब मी येतो, आपण मिळून यज्ञ करू, परंतु शाऊल थांबला नाही. देवाच्या अभिषिक्ताचा अपमान, देवाचा अपमान. देव इथे सांगत आहे की त्यांनी मला तुच्छ जाणलेलं आहे आणि म्हणून आता मी त्याला तुच्छ करून मी दुसरा व्यक्ती शोधलेला आहे. इथे अभिषेकामुळे दाविदावर जो अभिषेक होता, शमूएल आणि सिंगामधून जे तेल, अभिषेकाचं तेल जे दाविदावर ओतलं गेलं, त्याच्याद्वारे दाविदासाठी रिप्लेसमेंट झाली. जो अभिषेक शाऊलावर होता, त्यांनी ते काळजी न घेतल्यामुळे, डिसओबिडियंट मध्ये गेल्यामुळे त्याची रिप्लेसमेंट दावीद उभा राहिला. दाविदावर तो अभिषेक केला गेला आणि दाविदाचा अभिषेक हा त्याला राजाच्या दरबारी पोहोचवण्यात आला. एखादी व्यक्ती जी देवाकडून अभिषिक्त असते, एखादी व्यक्ती जिला देव निवडतो, तिच्यासाठी सिस्टीम बदलली जाते प्रियांनो. जशी एस्तर जी अनॉइंटेड होती, तिच्याकरिता वस्तीला रिप्लेस व्हावं लागलं. तुमच्याकरिता जर तुम्ही अभिषिक्त आहात, अभिषेकाची काळजी घेता, तर तुमच्यासाठी सिस्टीम रिप्लेस केली जाईल, तुमच्यासाठी सिस्टीम बदलली जाईल, तुमच्यासाठी राजे बदलले जातील, तुमच्यासाठी राज्य बदललं जाईल. कारण वचन सांगतं की दाविदाकरिता शाऊलाला देवाने त्रास दिला, त्याला त्रासवून टाकलं. का त्रासवलं? कारण की दाविदाला तिकडे यायचं होतं, दाविदाकरिता रस्ता ओपन व्हायचा होता, एक डोर ओपन व्हायचा होता राज दरबारामध्ये. म्हणून देवानी शाऊलाला तो दुरात्मा पाठवून त्रास दिला. बरं, नुसता त्रास नाही, शाऊलाला त्रास होत आहे, परंतु शाऊलाच्या राज्यातले लोक किती देवाने भरलेले, किती आत्म्याने भरलेले लोक आहेत की त्यांना कळतंय की महाराजावरती देवाकडून दुरात्मा आलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो सांगतो, त्यातला एक व्यक्ती, चौथा पॉइंट मी सांगत आहे, 18 वचन, तिथे सांगत आहे, एक तरुण सेवकाने उपाय सांगितला. काय उपाय सांगितला? हा 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 येस येस, हालेलुया. इथे एक तरुण व्यक्ती, राजाच्या दरबारातला व्यक्ती सांगत आहे की ईशाला अजून पण पुत्र होते है ना, परंतु दाविदाची गवाही देत आहे. अभिषेक, तुमच्यावरचा अभिषेक तुमची गवाही देतो.
तो हे सांगतो की देव यांच्या सोबत राहतो, देव त्याच्या सोबत होता. हा तरुण व्यक्ती सांगत आहे की मी एक पुत्र, यशायाचा पुत्र मी पाहिलेला आहे जो वीणा वाजवतो. हा, मी बडी मोठी अमेझिंग गोष्ट मी विचार केली की ह्या लोकांना, हे जे जे राज दरबारामध्ये जे लोक आहेत त्यांना उपाय पण माहिती आहे आणि ते सजेशन देत आहेत राजाकडे, बिना टेन्शन बिना प्रेशर ते सजेशन देत आहे. राजा, तुमच्यावरती देवाने एक दुरात्मा पाठवलाय आणि तुम्हाला एका वादकाची गरज आहे, तुम्हाला एका वर्शिपरची गरज आहे. एका वर्शिपरला शोधून आणलं तर तुम्हाला आराम पडेल. किती म्हणजे अद्भुत गोष्ट आहे. देव आपल्या अभिषिक्तासाठी डिवाइन अरेंजमेंट करतो. देवानी राज दरबारामध्ये ती डिवाइन अरेंजमेंट केली की दाविदाला शोधून आणावं. कोणीतरी त्याची गवाही देत आहे. त्या मुलाचं नाव पण नाही लिहिलेलं आहे. एका तरुण सेवकाने देव अभिषिक्तासाठी ज्याची देव निवड करतो, जो अभिषिक्त आहे त्याच्याकरिता देव डेस्टिनी हेल्पर्स पाठवतो. हे असे डेस्टिनी हेल्पर्स जे राज दरबारामध्ये आहेत आणि ते एक गवाही सांगत आहे की आम्ही एका मुलाला पाहिलेलं आहे, यशायाच्या मुलाला पाहिलेलं आहे, त्याच्या सोबत देव राहतो, त्याच्या सोबत परमेश्वर राहतो. ही किती छान टेस्टमनी आहे एका व्यक्तीची, एका साधारण मुलाची एक अमेझिंग टेस्टमनी की देव त्याच्या सोबत राहतो. अभिषिक्ताची ही टेस्टमनी असते की देव त्याच्या सोबत राहतो. हालेलुया. जेव्हा आपण पाहतो की चौथा पॉइंट की देव अभिषिक्ताला डेस्टिनी हेल्पर देतो. आणि मग नंतर आपण पाहतो की पुढे असं झालं की त्यांनी शौलानी एक्सेप्ट केलं, शौलानी मना नाही केलं. देवाच्या अभिषिक्ताला कोणी नाही म्हणू नाही शकत आहे, कारण की ती गोष्ट देवाकडून आलेली आहे. हालेलुया. देव एक मोठा डिवाइन फेवर देतो अभिषिक्ताला. जिकडे असायला पाहिजे तिथे पोहोचवण्याकरिता देव मनुष्यांचा फेवर देतो, परमेश्वराचा फेवर त्याच्यावर असतो. आणि जेव्हा आपण पाहतो 20 वचन की शौल स्वतःहून सांगत आहे, इशायाला निरोप पाठवला आणि सांगितलं की तुझ्या मुलाला पाठव, माझ्याकरिता इकडे पाठव. वचन वाचूया 20 वचन. मग इशायाने भाकरीने लादलेले एक गाढव, द्राक्ष रसाचा एक बुदला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हस्ते शौलाकडे पाठवले. पहा, देव ज्याची निवड करतो, देव ज्याचा अभिषेक ज्याचा अभिषेक देवाने केलेला आहे त्याच्यासाठी डिवाइन प्रोव्हिजन केली जाते. इथे आपण पाहतो की त्याच्यासाठी एक अरेंजमेंट झाली आहे. आणि दाविदाचे वडील इशाय ते स्वतःहून त्याला पाठवत आहे की येस, सेवेकरिता तुला बोलवणं आलेलं आहे, गो ऑन, सेवेकरिता मूव्ह ऑन हो, मी तुला पाठवून देतोय. आणि नुसतंच नाही पाठवत आहे, विथ प्रोव्हिजन पाठवत आहे. जे काही मला बंद पडतंय ते मी तुला देत आहे, विथ प्रोव्हिजन पाठवत आहे. अभिषिक्ताला देव ज्याची निवड करतो त्याच्यासोबत देवबाप डिवाइन प्रोव्हिजन देखील देतो. हालेलुया. की जेणेकरून आपण आपल्या जर्नी मध्ये आपण सोबत, ती प्रोव्हिजन आपल्याला मदत करते तिथे पोहोचवण्याकरिता. आणि नंतर सहावा पॉइंट आपण पाहतो की 22 अध्याय, खूप सुंदर वचन हे आहे, वाचा. शौलाने इशायाला सांगून पाठवले की दाविदाला माझ्या तैनातीस राहू दे, कारण माझी त्याच्यावर मर्जी बसलेली आहे. एक डिवाइन फेवर. आज आता आपण वाचलं भजन संहिता 23:5 की तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग केलेला आहे. देव अभिषिक्ताला त्याच्या शत्रूच्या देखत तो तिथे स्थिर करतो. इथे पाहत आहे की शौल हा त्याचा हे आहे, काय बोलतात, प्रतिस्पर्धी आहे, कॉम्पिटिटर आहे, है ना. शौल अभिषिक्त होता
आणि आता दावीद अभिषिक्त आहे. हे प्रतिस्पर्धी आहेत आणि प्रतिस्पर्धी असून देखील तो त्याला डिवाइन एक फेवर देत आहे की अरे ह्याला माझ्या जवळ राहू दे. का? कारण की जोपर्यंत दावीद माझ्या सोबत राहील, वीणा वाजवत राहील, तोपर्यंत मला त्रास होणार नाही. जसा जसा दावीद इथून निघून गेला तो दुष्टात्मा मला परत त्रास देईल. शौलानी पाहिलं की दावीदावर जो अभिषेक आहे, तो जे वीणा वाजवतोय, तो जे गाणे गातोय, तो जे वर्शिप करत आहे, देवाचा आत्मा त्याच्यावर उतरतो आणि त्याच्याद्वारे मला आराम पडतो. जो देवाचा अभिषिक्त असतो, जो देवाचा निवडलेला आहे, त्याच्या सोबत डिवाइन फेवर देखील चालतो. लोकांचा फेवर, मनुष्यांचा फेवर, देवाचा फेवर त्यांच्या सोबत सोबत चालतो. वचन सांगतं शेवटचा पॉइंट, परमेश्वराची महिमा, की जे वचन आहे लास्ट 23 वचन, जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई, तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवत असे. मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे. 7वा पॉइंट, देव त्याची महिमा आपल्या अभिषेकाच्या द्वारे करून घेतो. जी दाविदाची जी कॉलिंग होती, दाविदाचं जे काम होतं, ज्या कामाकरिता त्याचा अभिषेक झाला होता, देवानी त्याचं काम करून घेतलं. अभिषेकाला देखील माहित पडलं की माझ्यावर जो अभिषेक आहे, त्या अभिषेकाच्या द्वारे याचा दुष्टात्मा पळून जातोय, है ना. अभिषिक्ताला देवाने ज्याची निवड केलेली आहे, त्याला स्वतःला पण हे माहित असतं की मी अभिषिक्त आहे, मी काय कॅरी करत आहे. मी कोणाबरोबर जर उभा राहिलो, मी जर 2 शब्द बोललो, त्याच्या जीवनामध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही. मी ज्यांच्या संगतीमध्ये उभा राहील, त्यांचे दुष्टात्मे पळून जातील, त्यांचे बंधन तुटतील. देवानी आपला अभिषेक कशाकरिता केलेला आहे. यशायाचा 61वा अध्याय आणि 1लं वचन आपण वाचूया. देव अभिषिक्ताची निवड का करतो? यशायाचा 61वा अध्याय आणि 1लं वचन, प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांना शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदीवानांना बंद मोचन विधित करावे. हालेलुया, आमेन. देव अभिषेकाला अभिषेक का करतो? कारण तो अभिषेक बंधन खोलणारा अभिषेक आहे, तो कैद्यांना सोडवणारा अभिषेक आहे, तो त्यांच्या जखमांवर पट्टी बांधणारा अभिषेक आहे. एखादा अभिषिक्त जर तो त्याच्या अभिषेकाची काळजी नाही घेतली तर त्याला देवाकडून तारणा मिळते. आणि एखाद्या व्यक्तीने जो अभिषिक्त आहे, जेव्हा तो त्याच्या अभिषेकाला जपतो, त्याच्या अभिषेकाची वाढ करतो, त्याच्या अभिषेकाचा रिस्पेक्ट करतो, देवाचा आदर करतो, देव त्याला लोकांसाठी वापरतो, देव त्याला बंदीवानांसाठी वापरतो, देव त्याला कैद्यांना सोडवण्यासाठी वापरतो, देव त्यांना हील करण्यासाठी वापरतो, देव त्यांना दुष्टात्म्याचे लोकांना बंधनमुक्त करण्याकरिता देव त्यांना वापरतो. हालेलुया. आज आपण 7 पॉइंट पाहिले. पहिला, निवड. दुसरा, तुम्हाला शोधलं जातं, स्वर्ग तुम्हाला शोधतं. तिसरा, तुमच्यासाठी सिस्टीम बदलली जाते, डिस्प्लेसमेंट होते, रिप्लेसमेंट होते. चौथा, डिवाइन डेस्टिनी हेल्पर्स तुमच्यासाठी रिलीज केले जातात. 5वा, डिवाइन प्रोव्हिजन मिळते. 6वा, डिवाइन फेवर येतो. आणि 7वा, कॉलिंग, अभिषेकाचं कार्य तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे होऊन देवपित्याचं गौरव होतं.
हालेलुया. आता या सर्व गोष्टी तुमच्याकरिता केल्या जात आहेत, तुमच्याकरिता झाल्या आहेत. तुमच्याकरिता देवाने तुमची निवड केलेली आहे. देवाने तुम्हाला शोधून त्याच्या भवनामध्ये, त्याच्या राज्यामध्ये तुम्हाला रोवलं गेलेलं आहे. तुमच्याकरिता सिस्टीम बदलली जात आहे. तुमच्याकरिता तुम्हाला डिवाइन हेल्प येत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला असायला पाहिजे, देव आपल्या स्वर्गदूतांना पाठवून, मनुष्यांना पाठवून तुम्हाला तिथे घेऊन जात आहे जिथे तुम्ही असले पाहिजे. तुमच्याकरिता डिवाइन प्रोव्हिजन देवबाप देत आहे. ती प्रोव्हिजन कदाचित लोक असतील, ती प्रोव्हिजन कदाचित पैसे असतील, ती प्रोव्हिजन कदाचित प्रार्थना असेल, ती प्रोव्हिजन कदाचित तुमच्यासाठी जे जे काही ऍसेट आहेत, टॅलेंट आहेत, देवबाप त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतो स्वर्गीय स्थानांमधून. आणि नंतर पण 6वा पॉइंट की देव तुमच्याकरिता एक मोठा फेवर ठेवतो. जिकडे तुम्ही जाऊ नाही शकत आहे तिकडे फेवर तुम्हाला घेऊन जातो. जिकडे तुम्ही असाल तिकडे नाही. आता जसं हा दाविदाचं उदाहरण आपण घेतो, दाविदाला त्याच्या घरामध्ये इज्जत नव्हती, परंतु अभिषेकाच्या द्वारे दाविदाची त्या राजा दरबारामध्ये निवड झाली, तिकडे सिलेक्शन झालं. ज्या बापानी जरूरत नाही समजली की ह्याला बोलवून आणावं, फीस्ट आहे, मेजवानीला भविष्यवक्ता आला आहे, प्रभूचा दास आपल्या घरी प्रार्थना करायला आलेला आहे, त्या बापाने दाविदाला दुसऱ्या कामासाठी पाठवलं. कारण की तो कोणती त्याची म्हणतात गिनती नव्हती त्याची घरामध्ये. अशा व्यक्तीसाठी एक मोठा फेवर, राज दरबारामध्ये त्याची निवड झाली. हे कसं होतं प्रियानो? अभिषेकाच्या द्वारे. तुमच्यावर असलेला अभिषेक तुम्हाला तिथे नेतो जिथे देवाची मर्जी आहे, तिथे तुमचं काम आहे. जिथे तुमचं काम आहे तिथे तुमचा अभिषेक तुम्हाला घेऊन जातो. जिथे तुम्हाला असायला पाहिजे तिथे तुमचा अभिषेक तुम्हाला घेऊन जातो. जिथे तुम्हाला मदत पाहिजे तिथे देवबाप डेस्टिनी हेल्पर तुमच्यासाठी उभे करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभिषेकाचा वापर दुसऱ्याच्या मदतीकरिता, तुमच्या अभिषेकाचा वापर लोकांची बंधनं तोडण्याकरिता, तुमच्या अभिषेकाचा वापर लोकांना कैद्यामधून आजाद करण्याकरिता स्वर्ग तुमच्यासाठी या सर्व गोष्टी रिलीज करते. हालेलुया. तुम्ही अभिषिक्त आहात प्रियानो. मी म्हटलं तुम्ही अभिषिक्त आहात. तुमच्यासाठी हेल्प येत आहे, तुमच्यासाठी डिवाइन हेल्पर येत आहेत, तुमच्यासाठी डेस्टिनी हेल्पर स्वर्गातून रिलीज केले जात आहेत. तुम्ही अभिषिक्त आहात. एक मोठा फेवर तुम्हाला मिळत आहे. तुम्ही तिथे जात आहात जिथे तुम्हाला असायला पाहिजे. स्वर्गाने जिथे तुमची निवड केलेली आहे तुम्ही तिथे जात आहात आणि देवाची महिमा तुमच्याद्वारे होत आहे. हालेलुया. रिसीव्ह करा, त्या अभिषेकाला रिसीव्ह करा, जो अभिषेक तुम्हाला पुढे नेतोय, स्वर्ग राज्यामध्ये पुढे नेतोय, देवाच्या सेवेमध्ये पुढे नेत आहे. अभिषेक तुमच्या तो अभिषेक तुम्ही कोणाला तरी रिप्लेस करत आहात प्रियांनो. कोणीतरी देवाची ती वाणी ऐकली नाही आणि म्हणून तो अभिषेक तुमच्यापर्यंत आलेला आहे. रिसीव्ह करा तो अभिषेक. आज देव तुम्हाला अभिषेक करत आहे, हर्षरूपी तेलाने अभिषेक करत आहे. तुमच्या सेवकांपेक्षा श्रेष्ठ, तुमच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ, तुमच्या नातेवाईकांपेक्षा श्रेष्ठ, तुमच्या मित्रांपेक्षा श्रेष्ठ, तुमच्या अजून कोणी बाकीच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ अभिषेक देव तुमच्यावर करत आहे प्रियांनो. रिसीव्ह करा परमेश्वराचा अभिषेक. हा अभिषेक तुमच्यावरचे बंधन खोलून देईल. हा अभिषेक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. जिथे तुम्ही आज थांबलेले आहात, थांबलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आज असाल तर हा अभिषेक तुम्हाला पुढे ढकलेल. हा अभिषेक तुमचे मार्ग मोकळे करेल. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर ह्या अभिषेकाद्वारे तुम्ही रिसीव्ह करत आहात. तुमच्यासाठी स्वर्ग खुला होत आहे. तुमच्यासाठी देव आपल्या लोकांना देत आहे. जे लोक आजपर्यंत तुम्हाला कुठे गिनती नाही करत, परंतु तुमच्यावर असलेला अभिषेक तुम्हाला दिसण्यासाठी तुम्ही शो होत आहात. तुम्ही लोकांच्या समोर शो होत आहात. आजपर्यंत कदाचित तुम्ही लपलेले आहात असाल, परंतु आज हा अभिषेक
बंधन मोकळे होतात. आज ते सर्व बंधन जे शत्रूने तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे, ओ शरीराची अवस्था, ओ ती आत्म्याची अवस्था, प्रार्थना करू न देणारा आत्मा, बायबल वाचू न देणारा आत्मा, आज अभिषेकाच्या द्वारे धमकावते मी त्याला. ओ तुम्ही प्रार्थना करणारे लोक व्हाल, तुम्हाला देवाची योजना कळेल, तुमच्यावरचा अभिषेक मी खोलत आहे येशूच्या नावामध्ये. मोकळे व्हा, मोकळे व्हा, अभिषेकाच्या द्वारे मोकळे व्हा. तुमचे बंधन खुलले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. बी हील्ड, अभिषेकाच्या द्वारे चंगे व्हा, अभिषेकाच्या द्वारे चंगे केले जाऊ दे. ओ हर एक दुष्ट आत्मा जो देवाकडून नाही, हर एक आत्मा जो देवाकडून नाही, जो तुमच्या जीवनामध्ये काम करतो, आज येशूच्या नावामध्ये अभिषेकाच्या द्वारे त्याला धमकावतो, आउट बोलतो, आउट बोलतो, फायर देतो, फायर बोलतो त्याला. ओ त्याचे सर्व असर फायर बोलतो त्याला. ओ अभिषेकाच्या द्वारे फायर बोलतो. मोकळे केले जा, तुमच्यासाठी राजमार्ग उघडले गेलेले आहेत. Receive the power of the Holy Ghost. पवित्र आत्म्याचा अभिषेक रिसीव्ह करा. और तुमची परिस्थिती आज जशी आहे ती सेम नाही राहणार, कारण देवाचं वचन सांगतं अभिषेक बंधन मोकळे करतो, अभिषेक बदलून देतो, अभिषेक परिस्थिती बदलतो. आज तुम्ही कोणी तुम्हाला लक्ष देत नाहीये, कोणी तुम्ही निग्लेक्टेड असाल, तुम्ही लक्ष न देणारे लोक असाल, परंतु अभिषेकाच्या द्वारे तुम्ही ओळखले जाल, तुम्ही ओळखले जाल, तुम्ही लोकांमध्ये ओळखले जाल. स्वर्ग तुम्हाला शोधून काढेल. आज तुम्ही लपलेले आहात, कदाचित तुम्ही एका रूम मध्ये बंद असाल, शत्रूने तुम्हाला बांधून ठेवलेलं असेल, परंतु आज अभिषेक रिलीज केला जात आहे. त्या अभिषेकाच्या द्वारे स्वर्ग तुम्हाला शोधत आहे, स्वर्ग तुम्हाला शोधत आहे प्रियांनो, तुम्हाला तिथे नेत आहे जिथे तुम्हाला असायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद राजा. प्रभू धन्यवाद पिता की तू आमची निवड केलेली आहेस. धन्यवाद राजा की तू आमच्यावर लक्ष लावलेलं आहेस. तुझी नजर आमच्यावर आहे. आम्ही साधारण नाही, आम्ही साधारण होतो, परंतु अभिषेक आल्यावर आम्ही असाधारण झालेलो आहोत, आम्ही बदललेलो आहोत. आमच्या द्वारे लोक बदलत आहेत, आमच्या द्वारे लोकांची परिस्थिती बदलत आहे, आमची परिस्थिती बदलत आहे, आमच्या द्वारे लोकांची देखील परिस्थिती बदलत आहे. धन्यवाद राजा, तुझ्या अनुग्रहासाठी धन्यवाद प्रभू. आमच्या हर बंधनाला मोकळं केल्याबद्दल धन्यवाद राजा. धन्यवाद प्रभूजी. देव ज्याची निवड करतो. धन्यवाद राजा, तू आमची निवड केलेली आहे. आमच्यासाठी डेस्टिनी हेल्पर पाठवले, धन्यवाद. आमच्यासाठी डिवाइन प्रभू प्रोव्हिजन केली, त्याबद्दल धन्यवाद. ओ प्रभू, आमच्या सर्व गरजा तुझ्या पवित्र भंडारातून तू पुरवत आहेस. धन्यवाद प्रभू. दावीद म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. अभिषेकाच्या द्वारे हर उणीव भरली जाऊ देत. अभिषेकाच्या द्वारे रिसीव्ह करा डिवाइन प्रोव्हिजनचा अभिषेक. रिसीव्ह करा. जिकडे लॅक आहे, जिकडे उणीव आहे, जिकडे कमी आहे, तिकडे देवाचा अभिषेक रिलीज केला जाऊ देत. ओ तुम्हाला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही, कारण की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे, त्याने तुमचा अभिषेक केलेला आहे. तो शत्रूच्या देखत ताट वाढणारा परमेश्वर आहे. त्याने तुमच्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ अभिषेक, हर्षरूपी तेलाचा अभिषेक. आजपर्यंत रडत होते, आजपर्यंत आसुवे गळत होते, परंतु आज अभिषेकाच्या द्वारे तुमचे आसू रिप्लेस केले जात आहेत. तुमचे अश्रू ते हर्षामध्ये बदलत जात आहे. मी म्हटलं तुमचे अश्रू हर्षामध्ये बदलत चालले आहेत. असा अभिषेक देवाने केलेला आहे. अभिषेकाला रिसीव्ह करा. रिसीव्ह. हालेलुया. धन्यवाद राजा. धन्यवाद प्रित्या. थँक्यू जीसस. तू प्रत्येकाची भेट घेतलीस. धन्यवाद राजा. ओ प्रभू, ऑनलाईन ऐकणाऱ्यांची पण तू भेट घेत आहेस. धन्यवाद राजा. सेम अनॉइंटिंग त्यांच्यावर देखील पोर करत आहे प्रभूजी. रिसीव्ह करू दे. जे ज्या टाइम झोन मध्ये ऐकतील त्या टाइम झोन मध्ये हा सेम अनॉइंटिंग त्यांच्यावर रस्ट करू दे प्रभूजी.
धन्यवाद राजा. थँक्यू लॉर्ड. प्रभू तू आशिषित केलंस, धन्यवाद. तू बंधन मुक्त केलंस, धन्यवाद. तू कैद्यांना आजाद केलंस, धन्यवाद. तू चंगाई दिलीस, धन्यवाद राजा. धन्यवाद प्रभू तुझ्या अभिषेकाकरिता, धन्यवाद तुझ्या निवड करिता की तू आम्हाला निवडलंस आणि प्रभू तुझ्या महिमेकरिता तू आम्हाला वापरत आहेस. धन्यवाद राजा. थँक्यू लॉर्ड. इथे असणाऱ्या प्रत्येकावर प्रभू तुझा अभिषेक रेस्ट करू दे प्रभूजी, रेस्ट करू दे. यांच्यावरचा अभिषेक वाढू दे प्रभूजी. प्रार्थना करण्याकरिता, वचन वाचण्याकरिता अभिषेक मदत करू दे प्रभूजी. प्रभू यांना जिथे असायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्याकरिता अभिषेक मदत करू दे प्रभूजी. ओ प्रभू लपलेल्यांमधून दिसण्यामध्ये अभिषेक काम करू दे प्रभूजी. कामाच्या ठिकाणी अभिषेक काम करू दे, घरामध्ये अभिषेक काम करू दे. ओ प्रभू अश्रूच्या ठिकाणी प्रभू हर्षरूपी अभिषेक यांच्या जीवनामध्ये काम करू दे प्रभूजी. धन्यवाद. तू असं करत आहेस त्याबद्दल धन्यवाद राजा. सर्व मान महिमा आदर तुला देतो राजा. परिस्थिती बदललीस, धन्यवाद. तू सीझन चेंज केलेला आहेस त्याबद्दल धन्यवाद राजा. थँक्यू लॉर्ड. प्रभू सर्वजण जे इथे ऐकत आहेत, जे मला ऐकत आहेत प्रभूजी, त्या अभिषेकाच्या खाली मी त्यांना घेते राजा. त्यांची परिस्थिती बदलून तू यांना मोठ्या गवाहीनी परत लोटवत आहेस त्याबद्दल धन्यवाद प्रभू. त्यांची परिस्थिती सेम नाही राहणार, हे बदललेले आहेत. अभिषेक यांना बदलत आहे. ओ मी म्हटलं अभिषेक यांना बदलत आहे. अभिषेक यांची अवस्था बदलत आहे. रिसीव करा. अभिषेक तुम्हाला बदलत आहे. हालेलुया. परमेश्वरची महिमा, देवाची महिमा तुमच्यावर रेस्ट करू देत राजा. धन्यवाद पिता. प्रभूजी धन्यवाद प्रभू. आजची प्रार्थना चालवलीस त्याबद्दल धन्यवाद प्रभू. आजचं वचन प्रभू आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करण्यासाठी आम्ही अल्लाव करतो प्रभूजी. या वचनावर येशूचं रक्त लावतो प्रभू. अभिषेकाला येशूच्या रक्तामध्ये कव्हर करतो प्रभूजी. प्रत्येक व्यक्ती जो मला ऐकत आहे, येशूच्या रक्तामध्ये त्यांना कव्हर करते. डिवाइन प्रोटेक्शन त्यांच्यावर बोलते प्रभूजी. शत्रू त्यांचा अभिषेक लीक करू नये प्रभूजी. म्हणून मागत आहे प्रभूजी, या सर्वांना येशूच्या रक्तामध्ये कव्हर करते प्रभूजी. ब्लेस कर, आशिषित कर राजा. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये आशिषित असा. आमेन. देव बाप तुम्हाला आशिषित करो. बी ब्लेस्ड, बी ब्लेस्ड, बी ब्लेस्ड.